MPCनं या सचिव असेल उपसचिव असेल कोणी असो, MPC स्वायत्त आहे. कशासाठी आहे? राज्य शासनाचा दबाव नाही, काही नाही. परंतु जी एक्झाम होणार होती जानेवारी फेब्रुवारी न घेता ती आता पुढे ढकलण्यात आलेली आहे. आणि 2021च्या पोरांचा रिझल्ट लावला, 22चा PSIचा त्याचं ग्राउंड बाकी आहे, 23चा अजून ग्राउंडच नाही. मग ह्या सगळ्या गोष्टी त्यांचं परत जॉईनिंग कधी होणार, 2024ची मुलं येणार, ह्या सगळ्या गोष्टी प्रलंबित राहायला लागलेत. मला एवढंच सांगणार MPCला, तुम्ही जे काही करताय ना तुम्ही वेळेत करा. हां, एका वर्षात ह्या पोरांची जॉईनिंग झाली पाहिजे. ह्या गोष्टी स्पीडनं करा. आता ह्या झालेल्या गोष्टी मागं विसरून जाता आहे की नाही. MPC एक स्वायत्त बोर्ड आहे, ह्यामध्ये काहीतरी बदल झाला पाहिजे. आणि पोरं जर MPC करायची म्हटल्यावर ह्या गोष्टीमुळं मुलं MPCसुद्धा करणार नाहीत. जर आपण MPC करायला रिझल्ट लागल्यावर आपल्याला 5 वर्षांनी जर जॉईनिंग भेटत असेल, त्या पोराची इकॉनॉमिकली कंडिशन असेल, सगळ्या गोष्टी त्याला फेस कराव्या लागतात. त्याचं वय वाढतंय, त्याचं लग्न होत नाही, ह्या